नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऑनलाइन कशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता। कास्ट व्हॅलिडिटी म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र, जे की तुम्ही कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत त्यासाठी आणि तुम्ही ऑनलाइन घर बसल्या कशा प्रकारे अर्ज करू शकता आणि त्याचे फॉर्मॅट काय काय आहेत जे की तुम्हाला अपलोड करायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या एका व्हिडिओमध्ये जे आहे जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ जे आहे फार मोठा होणार आहे। यामध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, तसेच त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि तुम्हाला महत्त्वाच्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही होणार, ह्या सगळ्या बाबी जे या व्हिडिओमध्ये बघूया। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही समस्या असतील, काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। तर चला मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऑनलाइन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करता येतील याची आपण संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी ऑफ कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी सर्च करून घ्यायचं आहे। हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भारती व्हॅलिडिटी महाराष्ट्र.gov.in या पोर्टलवरती यायचं आहे। या पोर्टलचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता। या पोर्टलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर तुम्हाला न्यू यूजर रजिस्टर हेअर या ऑप्शनवरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायची आहे, किंवा या ठिकाणी जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले असाल तर या ठिकाणी यूजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। आपण या ठिकाणी सर्वप्रथम या पेजवरती नवीन आहात तर या ठिकाणी तुम्हाला न्यू यूजर रजिस्टर हेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करून तुम्हाला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी रजिस्ट्रेशनमध्ये मिस्टर मिसेस जे काही असतील ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि यामध्ये तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव आणि तुमचे आडनाव अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टाकायचं आहे। सर्वप्रथम तुमचं नाव, त्यानंतर वडिलांचं आणि त्यानंतर तुमचे आडनाव, हे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर जेंडर सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचा मेल ID टाका आणि मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। जे मोबाईल नंबर आणि ईमेल एकदा वापरल्यानंतर तुम्हाला दुसरी वेळेस रजिस्ट्रेशन करता येणार नाही आहे, तर या ठिकाणी तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर एक्झॅक्ट द्या आणि यूजर नेम तुमचा ईमेल IDच राहील। त्यानंतर तुमचा पासवर्ड सेट करा जेणेकरून लॉग इन करते वेळेस तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे, जे की या ठिकाणी सगळे डिटेल्स भरलं। सगळे डिटेल्स भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरिफिकेशन करून घ्या। व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्या तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। जसं आपण सबमिटवरती क्लिक करशाल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा ईमेल ID व्हेरीफाय करण्यासाठी तुमच्या ईमेलवरती जायचं आहे आणि ते पहिलं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यूजर नेममध्ये तुमचा ईमेल ID द्यायचा आहे आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। या ठिकाणी एकदा व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या ईमेलवरती जा आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी ईमेल व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, त्यानंतरच तुमचं हे लॉग इन होणार आहे। तर सर्वप्रथम ईमेल व्हेरीफाय करून घ्या। त्यानंतर या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर टर्म्स अँड कंडिशनचे एक पॉपअप या ठिकाणी तुम्हाला ओपन होईल, जे की बॉक्स। यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर खाली स्क्रॉल करायचं आहे। या ठिकाणी खाली स्क्रॉल करून आय ॲग्री करायचं आहे आणि या ठिकाणी प्रोसीड करायचं आहे। या ठिकाणी ॲप्लिकेशन यामध्ये तुमचं जे एज्युकेशन आहे, जर तुम्ही एज्युकेशनच्या बाबतीत तुम्ही अर्ज करणार आहात कास्ट व्हॅलिडिटीला तर एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे। जे तुम्ही टाईप ऑफ इलेक्शन असतील किंवा टाईप ऑफ ॲप्लिकेशन असतील ते सिलेक्ट करा। त्यानंतर पर्पज ऑफ सिक्युरिटी किंवा डिप्लोमा तुमचं जे काही एज्युकेशन झालं आहे त्या याच्यानुसार या ठिकाणी सिलेक्ट करून या ठिकाणी सबमिट करायचं आहे। जर तुम्ही सर्व्हिससाठी हवं आहे तर या ठिकाणी सर्व्हिस ऑप्शन सिलेक्ट करा किंवा अदरसाठी हवं आहे तर अदर
जे तुम्हाला ज्या कारणासाठी हवं आहे कास्ट व्हॅलिडिटी ते या ठिकाणी सिलेक्ट करून या ठिकाणी एज्युकेशन जर सिलेक्ट केलात, तुम्ही कोणत्या एज्युकेशनमध्ये आहात किंवा कोणत्या एज्युकेशनसाठी लागणार आहे हे सगळे डिटेल्स या ठिकाणी टाकून सबमिट करायचं आहे. एवढं टाकल्यानंतर या ठिकाणी हे सगळे कॉलम तुम्हाला कंप्लीट भरून घ्यायचे आहेत. त्यामध्ये ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन असो, फॅमिली डिटेल्स, मायग्रेशन डिटेल्स, त्यानंतर फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स आणि डॉक्युमेंट अपलोड, हे सगळे कॉलम तुम्हाला कंप्लीट भरून घ्यायचे आहेत. तर सर्वप्रथम ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये यानी ॲप्लिकंट इन्फॉर्मेशनमध्ये या ठिकाणी तुमचं नाव ॲटोमॅटिकली येऊन जाईल, म्हणजे रजिस्ट्रेशन करते वेळेस जे नाव असेल ते नाव ॲटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर ॲप्लिकेशन नेम ॲज पर द कास्ट सर्टिफिकेट, म्हणजेच तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती जे नाव असेल तेच नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला काही मिस्टेक करायचे नाही आहे त्या ठिकाणी, म्हणजे तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीमध्ये देखील तेच नाव या ठिकाणी तुम्हाला येतील. त्यानंतर आहे या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. तुमचं जन्मदिनांक आणि आधार नंबर टाकल्यानंतर प्लेस ऑफ बर्थ किंवा बर्थ प्लेस, तुमचे जन्मस्थान, त्यानंतर कॅटेगरी, तुम्ही कोणत्या कॅटेगरीसाठी अप्लाय करणार आहात कास्ट व्हॅलिडिटी, जसे की OBCसाठी असो, NTB, NTC, जे कोणते असतील ते या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करा. तुमच्या कास्टवरती मेन्शन असेल ते बघून या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कोणत्या कास्टसाठी तुम्ही अप्लाय करत आहात, म्हणजे तुमची कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर ॲप्लिकंट कास्ट सर्टिफिकेट नंबर, जे की कास्ट सर्टिफिकेटवरती भेटेल, आणि कधी इश्यू झाला आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट त्याची डेट देखील या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून ते कास्ट सर्टिफिकेट भेटला आहे ते जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जसे की या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम कास्ट म्हणजे तुमची जात या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी त्या जातीचे प्रमाणपत्र जे असतील त्या जातीच्या प्रमाणपत्राचे नंबर आणि कधी प्राप्त झाला आहे त्याचा डेट आणि ती कोणत्या जिल्ह्याकडून भेटला आहे त्याचा जिल्हा आणि अथॉरिटी कोणती आहे, इश्यू करणारी तहसील आहे कोणती आहे, म्हणजे नेमकं तुमच्या याच्यामधले जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीवरती किंवा कास्ट सर्टिफिकेटवरती जे आहे मेन्शन असेल, जसे की या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर, तुमच्या स्टॅम्पवरती देखील म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीच्या स्टॅम्पवरती देखील मेन्शन असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे एवढं डिटेल सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेम ऑफ ॲप्लिकंट डॉक्युमेंट, नेम ऑफ द डॉक्युमेंट ऑन विच कास्ट सर्टिफिकेट इज ऑब्टेन्ड फ्रॉम कंप्लेंट ऑथॉरिटी, तुमच्याकडे तुमचा जात दाखवणारे असे कोणते कोणते कागदपत्र तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. जसे की ॲप्लिकंटची TC, फादरची TC, सेल्फ डिक्लेरेशन, कास्ट सर्टिफिकेट ऑफ फादर, बोनाफाईड किंवा कोणाचे जर कास्ट व्हॅलिडिटी काढलेले असतील तर ते देखील या ठिकाणी टिक करू शकता. या ठिकाणी राशन कार्ड, जेवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असतील तेवढ्या डॉक्युमेंटवरती म्हणजे तेवढ्या बॉक्सेसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचं आहे आणि यामध्ये मदर टंग यामध्ये तुम्हाला मराठी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर बोलीभाषा हे देखील मराठी. त्यानंतर तुमच्या कुल दैवताचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि तुमच्या ओळखीचे 5 आडनाव टाकायचे, म्हणजे तुमच्या जातीमधील 5 आडनाव या ठिकाणी टाकायचे आहे. ते कोणत्याही गावात असले तरी चालेल, फक्त तुमच्या जातीतील जे आहे तुमच्या ब्लड रिलेशनमधले किंवा तुमच्या जातीतील ते एक अलग अलग सरनेम असणारे जे 5 सरनेम असतील 5 आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि सेव्ह करून समोर जायचं आहे. हे ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंट ॲड्रेस भरायचा आहे. ॲप्लिकंट ॲड्रेसमध्ये या ठिकाणी ॲड्रेस लाईन 1 जे की तुमचा परमनंट ॲड्रेस आणि टेम्पररी ॲड्रेस जे कोणते ॲड्रेस असतील ते या ठिकाणी टाकायचं आहे. ॲप्लिकंटचे ॲड्रेस या ठिकाणी टाकताना काळजीपूर्वक टाकायचं आहे जे आधार कार्डवर आणि कास्ट सर्टिफिकेटवर जे मेन्शन आहे
ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. जसे की या ठिकाणी ॲड्रेस लाईन 1 मध्ये आणि ॲड्रेस लाईन 2 आणि यामध्ये तुमची कंट्री कोणती आहे आणि तुमचा राष्ट्र कोणता आहे म्हणजे महाराष्ट्र, आणि त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका आणि या ठिकाणी तुमचा 6 अंकी पिनकोड आणि तुम्ही या करंट ॲड्रेसवरती किती वर्षापासून राहता म्हणजे कोणत्या इसवी सनपासून राहता ते या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करायची आहे. हे ॲड्रेसची एवढी डिटेल्स भरल्यानंतर या ठिकाणी परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डिंग ॲड्रेस हे जर सेम असेल म्हणजे टेम्पररी आणि परमनंट ॲड्रेस जर तुमचा सेम असेल तर यस करा. तुमचे परमनंट ॲड्रेस एक आहे आणि टेम्पररी ॲड्रेस एक आहे म्हणजे अलग अलग आहे तर या ठिकाणी नो करायचं आहे. आणि तुमचा जे काही ॲड्रेस असतील ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. जर दोन्ही ॲड्रेस सेम असतील तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा ओके करून घ्या. हे एवढं केल्यानंतर ॲप्लिकंट एज्युकेशन डिटेल्स यामध्ये तुम्हाला काळजीपूर्वक भरायचं आहे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आहे. ॲप्लिकंट एज्युकेशन डिटेल्समध्ये यामध्ये सर्वप्रथम प्रायमरी एज्युकेशन, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर कॉलेज अशा सिरियलनुसार तुम्हाला टाकायचं आहे. सर्वप्रथम प्रायमरी सिलेक्ट करा, त्यानंतर त्या शाळेचे नाव म्हणजे 1ली ते 4थी त्या शाळेचे नाव आणि कधी ॲडमिशन घेतलात, तुमच्याकडे जे TC अवेलेबल असेल त्या TCनुसार कधी ॲडमिशन घेतलात आणि कधी पासआउट झालात ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यावेळेस तुमची कॅटेगरी कोणती होती आणि तुमचा कास्ट म्हणजे तुमची जात कोणती होती आणि हे एज्युकेशन कंप्लीट झालं आहे का इन प्रोग्रेसमध्ये आहे हे तुम्हाला डिटेल्स भरायचे आहेत आणि ॲड या बटनावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने प्रायमरी भरल्यानंतर प्रायमरी एज्युकेशन भरल्यानंतर सेम त्याच पद्धतीने तुम्हाला सेकंडरी एज्युकेशन भरायचं आहे. जसे की या ठिकाणी पाहू शकता प्रायमरी एज्युकेशनमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर एडिट करू शकता, जर तुम्हाला डिलीट करायचं आहे तर रिमूव्ह देखील करू शकता. जर सगळं काही ओके असतील तर त्यानंतर सेकंडरी एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे. सेकंडरी एज्युकेशनमध्ये तुमच्या शाळेचे नाव आणि कधी ॲडमिशन घेतलात आणि कधी पासआउट झालात त्यावेळेस तुमची कॅटेगरी कोणती होती आणि कोणती जात होती त्यावेळेस तुमची आणि ते एज्युकेशन कंप्लीट झालं आहे का इन प्रोग्रेस आहे हे तुम्हाला टाकून ॲड करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी अँड कॉलेज हे अशा पद्धतीने तुम्हाला 1 बाय 1 जे ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एज्युकेशन डिटेल्स भरल्यानंतर येतील फॅमिली डिटेल्स. या ऑप्शनमध्ये तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव टाकायचं आहे. या ठिकाणी तुमचे वडिलांचं नाव आणि त्यानंतर आजोबांचे पूर्ण नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यांचा पत्ता देखील या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागणार आहे. पत्त्यामध्ये जर दोन्ही ॲड्रेस सेम असतील तुमचे आणि त्यांचे तर ह्या ठिकाणी पत्ता सेम तुम्ही टाकू शकता. कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि 6 अंकी पिन कोड हे सगळे डिटेल्स जर सेम असतील तर सेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. हे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर या ठिकाणी फादर्सचे ऑक्युपेशन म्हणजे त्यांचा व्यवसाय काय आहे म्हणजे तुमचे फादर, तुमचे वडील नेमकं कोणते व्यवसाय करतात, सर्व्हिसेस देतात किंवा कोणते बिझनेस करतात ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. जर ऑदर असतील तर ऑदर टाकायचं आहे आणि या ठिकाणी जर ॲग्रिकल्चर रिलेटेड जर शेतकरी असतील तर या ठिकाणी शेतकरी टाकायचं म्हणजे ॲग्रिकल्चरल फार्मर किंवा
कोणत्याही जे काही तुमचे बिझनेस असतील, व्यवसाय असतील, नोकरी करत असतील ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यांनी कोणत्या ठिकाणावरती हे बिझनेस करतात किंवा व्यवसाय करतात ते या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणते व्यवसाय आहे का ते देखील या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. हे सगळे डिटेल्स टाकून तुम्हाला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर येईल ॲप्लिकंटचे फादर किंवा वडील जे असतील ते शिकलेले आहेत का? जर शिकलेले असतील तर यस करा आणि त्यांचे एज्युकेशन डिटेल्स तुम्हाला टाकावे लागणार आहेत. जे की आपण ॲप्लिकंटचे ज्या पद्धतीने तुम्ही एज्युकेशन डिटेल्स टाकलात सेम त्याच पद्धतीने वडील शिकलेले असतील, कुठपर्यंत असतील शिकलेले तिथपर्यंत तुम्हाला प्रायमरी सेकंडरी जे काही असतील ते 1 बाय 1 ॲड करून घ्यायचे आहेत. जर शिकलेले नसतील तर या ठिकाणी नो करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला फॅमिली डिटेल्सचाच ऑप्शन ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे पुन्हा एकदा आणि या ठिकाणी जे की तुम्हाला डिटेल्स या ठिकाणी चेक करून सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं आपण सेव्ह अँड कंटिन्यू कराल या ठिकाणी ओके करून घ्या. त्यानंतर फॅमिली मायग्रेशन डिटेल्स. जर तुमची फॅमिली इतर कोणत्या राज्यातून म्हणजे बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये राहायला येत असेल तर या ठिकाणी यस करा आणि कोणत्या स्टेटमधून आलेत ते स्टेट आणि कधी आलात आणि कोणत्या रिझनसाठी तुम्ही या स्टेटमध्ये आलात ते सिलेक्ट करायचं आहे. किंवा या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही याच स्टेटचे आहात तर या ठिकाणी तिन्ही ऑप्शन तुम्हाला नो ठेवायचे. जर तुम्ही इतर कोणत्या स्टेटमधून आलात, कोणत्या वैयक्तिक कामासाठी म्हणा किंवा एज्युकेशन पर्पजसाठी म्हणा महाराष्ट्रामध्ये आलात तर या ठिकाणी डिटेल्स भरावे लागणार आहेत. अन्यथा या ठिकाणी तुम्हाला तिन्ही ऑप्शनवरती नो ठेवून सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. हे एवढं केल्यानंतर फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स विचारले जातील. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जात वैधता प्रमाणपत्र काढलेले आहे का हे अशा पद्धतीने विचारते. या अगोदर जर कास्ट व्हॅलिडिटी कोणाचे काढलेले असतील आपल्या ब्लड रिलेशनमधले तर त्यांचे या ठिकाणी नाव टाकायचं आहे. ते तुमच्या रिलेशनमध्ये काय पडतात, वडील, भाऊ, बहीण जे काही असतील ते या ठिकाणी रिलेशन तुम्हाला टाकायचं आहे आणि कोणत्या कम्युनिटीकडून म्हणजेच कोणत्या समाज कल्याणकडून तुम्हाला त्यांना हे सर्टिफिकेट भेटलं आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि रिझन कोणत्या कामासाठी भेटला आहे, ग्रामपंचायतसाठी भेटला आहे म्हणजे एज्युकेशनसाठी भेटला आहे हे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि कधी भेटला आहे म्हणजे हे व्हेरिफिकेशन जे आहे व्हेरिफिकेशनसाठी कधी टाकला आहे आणि त्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा नंबर काय आहे आणि कधी प्राप्त झाला आहे हे सगळे डिटेल्स भरायचे आहेत तुम्हाला. आणि कोणत्या वेळेस म्हणजे जर तुम्ही अर्ज केलात आणि रिजेक्ट झाला आहे का तर या ठिकाणी नो ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी जर तुम्हाला हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल ब्लड रिलेशनमध्ये तर दोन्ही ऑप्शन नो करून या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर जे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपलोड डॉक्युमेंट्सचा या कॉलममध्ये तुम्हाला एकदम सुटसुटीत तुम्हाला डॉक्युमेंट एकदम क्लिअरमध्ये अपलोड करायचे आहेत. जे की या ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रायमरी डॉक्युमेंट्समध्ये सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. एकही डॉक्युमेंट तुम्हाला सोडायचं नाही आहे. ऑल डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहेत. म्हणजे ए या ऑप्शनमध्ये ऑल डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहेत. तर सर्वप्रथम कास्ट सर्टिफिकेट ऑफ ॲप्लिकंट जो कोणी अर्जदार असेल ज्याची कास्ट व्हॅलिडिटी काढणार आहात त्याचे या ठिकाणी 512 KB मध्ये कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे PDF फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी अपलोड करायचं आहे.
त्यानंतर ओरिजिनल ॲफिडेविट स्पेसिमेन फॉर्म 17 रूल 14 हे देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे। हे तुम्हाला कुठे भेटेल तर या ठिकाणी मला टेलिग्रामला मेसेज करा, मी तुम्हाला पाठवेन याचा फॉर्मॅट। त्यानंतर या ठिकाणी फॉर्म नंबर 3 रूल नंबर 14 हे सगळे हे जे फॉर्मॅट असतील हे या ठिकाणी तुम्हाला सगळे डिटेल्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। त्यानंतर फॉर्म नंबर 15 आहे जे की तुम्हाला कॉलेजकडून भेटेल। जर तुम्ही कॉलेज म्हणजे एज्युकेशनकडून जर तुम्ही भरत असतील तर हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे। हे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचे आहेत। त्यानंतर अर्जदाराचा फोटो जे की या ठिकाणी अपलोड करायचं आहे 300 बाय 400 पिक्सेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे। JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्ये त्याची मॅक्झिमम फाईल 50 KB आत असणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदाराचे सही या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे। तर त्याची साईज काय असेल, साईज असेल 20 KB मॅक्झिमम, 300 ते 400 हे पण सेम साईज आहे 20 KB मध्ये आणि JPG फॉर्मॅट। त्यानंतर 300 पिक्सल ते 400 पिक्सल या साईजमध्ये तुम्हाला अपलोड करायचे सिग्नेचर आणि या ठिकाणी पेरेंट्सचे सिग्नेचर अपलोड करायचे, म्हणजे वडिलांचं जे काही सिग्नेचर असतील सही असतील ते देखील या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे। हे 3 अपलोड केल्यानंतर खाली स्क्रॉल करा, यामध्ये बी या ऑप्शनमध्ये इम्पॉर्टंट सेकंडरी डॉक्युमेंट्स एव्हिडन्स प्रूफ प्रायर टू या ठिकाणी जे ॲटलिस्ट कोणतं तरी एक डॉक्युमेंट तरी तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचे आहेत जे की ओरिजिनल असणे आवश्यक आहे। यामध्ये बी या ऑप्शनमध्ये तुम्हाला कोणतंही एक कंपल्सरी अपलोड करायचं आहे। माझ्यामध्ये तुम्ही एक नाही तर तुमच्याकडे जर 2 असतील तरी देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। जेवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असतील तेवढे डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही अपलोड करशाल तुमचे रिजेक्शनचे चान्सेस जे आहेत ते कमी होतात। म्हणजे जेवढं तुम्ही डॉक्युमेंट ओरिजिनल सबमिट कराल जास्तीत जास्त तेवढा तुमचा फॉर्म जे आहे रिजेक्ट होणार नाही, लवकरात लवकर 3 महिन्याच्या आतच अप्रूव्ड होऊन जाईल। या ठिकाणी जे काही तुम्ही डॉक्युमेंट सिलेक्ट कराल, ज्या बॉक्सवरती तुम्ही क्लिक करशाल त्या बॉक्सचे या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे। नुसतं टिक करून चालणार नाही आहे। तर या ठिकाणी तुमच्याकडे जे कोणते असतील ज्यावरती जात दाखवत असतील तुमचे ते या ठिकाणी सिलेक्ट करून अपलोड करायचे आहेत। त्यानंतर ऑर या ऑप्शनमध्ये कोणतेही डॉक्युमेंट अपलोड केले असेल किंवा नसेल तरी चालेल, काही म्हणजे ऑरमध्ये आहेत। जर तुमच्याकडे अवेलेबल असतील डॉक्युमेंट तर या ठिकाणी अपलोड करायचे आहेत, अन्यथा सोडून द्यायचे आहेत। जर तुमच्याकडे या वरच्या ए आणि बी मध्ये जर तुमचे जात प्रमाणपत्र म्हणजे जात जर तुमची दाखवत नसेल तर यामध्ये इतर कोणते कागदपत्रे असतील तर या ठिकाणी अपलोड करू शकता। जर किंवा कोणते या ठिकाणी कॉलेज आयडेंटिटी कार्ड असेल तुमचा कॉलेजकडून भेटलेला ते असेल ते या ठिकाणी झेरॉक्स कॉपी अपलोड करायची आहे। जर तुमच्याकडे कोणतेही अवेलेबल नसेल आणि या ठिकाणी बघा एंट्री ऑफ कास्ट ऑफ ब्लड रिलेटिव्स अँड पेरेंटल साईड, जर या ठिकाणी तुमच्याकडे अवेलेबल असतील कोणते कास्ट सर्टिफिकेट तुमच्या रिलेटिव्समध्ये जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल असतील ते डॉक्युमेंट या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत आणि या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जेणेकरून जास्तीत जास्त डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। या ठिकाणी सर्वप्रथम आपण डॉक्युमेंट अपलोड करून घेऊया। अशा पद्धतीने तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत। डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सिग्नेचर फोटो अशा पद्धतीने जर तुम्हाला बघायचे असतील तर व्ह्यू अपलोडेड फाईल यावरती क्लिक करून बघू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला जे काही तुम्ही सिलेक्ट केलात ते सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। त्यानंतर
सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करून ओके करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुमचं जे ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन आहे या ठिकाणी सगळी डिटेल्स तुम्हाला दाखविले जातील. जे काही तुम्ही डेटा फिलअप केलात ते संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. जर यामध्ये तुम्हाला काही एडिट करायचे असतील तर या ठिकाणी एडिट करू शकता. आणि या ठिकाणी एकदा फाईल सबमिट केल्यानंतर जर तुम्हाला पुन्हा एडिट करायचे असेल तर तुम्ही एडिट करू शकत नाही. तर या ठिकाणी काळजीपूर्वक तुम्ही जे फॉर्म भरलात ते सगळे डिटेल्स या ठिकाणी चेक करून घ्या आणि या ठिकाणी ॲग्री करा आणि जे कॅप्चा दाखवते ते कॅप्चा या ठिकाणी टाकून सबमिट करा. जर एडिट करायचं असेल तर आत्ताच एडिट करा, नंतर तुमचा एडिट होणार नाही आहे. म्हणजे फायनल सबमिट केल्यानंतर जे की या ठिकाणी मी फायनल सबमिट करतो. फायनल सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक 100 रुपयाचा पेमेंट करायचा आहे. जे की तुम्ही बँक अकाउंट सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 100 रुपयाचा UPI किंवा नेट बँकिंग डेबिट कार्ड जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून तुम्हाला 100 रुपयाचा या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. जसं आपण एखादी बँक सिलेक्ट करू SBI किंवा कोणता जे इतर तुम्ही वापरत असाल ते सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्हाला एकदम सोपा म्हणजे UPI ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट या ठिकाणी कंप्लीट केल्यानंतर तुमचा जे फॉर्म आहे, तुमचा जे अर्ज आहे अशा पद्धतीने तुमचा कंप्लीटली म्हणजे पूर्णपणे भरला आहे. तुमचं हे फॉर्म सबमिट होईल. सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिला जाईल. जे की फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे सबमिट केल्यानंतर 30 दिवसाच्या आतच तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलात आणि तुमच्याकडे जे डॉक्युमेंट अवेलेबल आहेत 30 दिवसाच्या आत तुम्हाला ॲप्लिकेशन सोबत झेरॉक्स कॉपी तुम्हाला सगळे जोडून तुम्हाला 30 दिवसाच्या आत तुमच्या जवळील समाज कल्याण ऑफिसमध्ये तुम्हाला सबमिट करावे लागणार आहेत. जर तुम्ही 30 दिवसाच्या आत जर तुमचा फॉर्म सबमिट केला नाहीत तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल किंवा त्याला ग्राह्य धरणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे काही फॉर्म भरलात ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याचा प्रिंटआउट काढायचं आहे आणि त्यासोबत तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केलात आणि जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केला नाहीत तरीसुद्धा तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट देखील तुम्हाला जे याच्यासोबत तुमच्या जवळील समाज कल्याण ऑफिसमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला 30 दिवसाच्या आत सबमिट करायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही तुमचं ॲप्लिकेशन असेल ते डाउनलोड ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि हे फाईल तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि याचं प्रिंटआउट काढायचं आहे. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला जे तुम्ही पेमेंट केलात डाउनलोड पेमेंट रिसिप्ट या ऑप्शनवरून देखील तुम्हाला पेमेंट रिसिप्ट देखील डाउनलोड करायचं आहे. जे की तुमचं ॲप्लिकेशन अशा पद्धतीचा राहील. याचा प्रिंटआउट काढायचा आहे आणि याच्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि तुमच्या ऑफिसला जे आहे जवळील समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचं आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला तुमचा रिसिप्ट देखील या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचा आहे. जे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी पेमेंट रिसिप्ट जे 2 दिले जातील. म्हणजे एक तुमच्याकडे ऑनलाईन पेमेंट रिसिप्ट अँड ॲप्लिकेशन सपोर्टिंग डॉक्युमेंट रिसिप्ट म्हणजे एक तुमच्याकडे राहील हे पेमेंट स्लिप आणि दुसरा जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावे लागणार आहे. हे तुम्हाला 2 पेमेंट स्लिप दिले जातील. एक त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे आणि एक आपल्याकडे ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्रासाठी म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटीसाठी
ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता। आणि यामध्ये तुम्हाला काही समस्या असतील किंवा डाऊट असतील तर या ठिकाणी यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट्सवरती किंवा जर तुमचे काही हेल्प हवं आहे तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिले आहेत, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून देखील या ठिकाणी कंप्लेंट असतील ते देखील कंप्लेंट रजिस्ट्रेशन करू शकता, किंवा हेल्प पाहिजे असतील कोणते तर या ऑप्शनमध्ये देखील करू शकता। किंवा मला जरी तुम्ही टेलिग्रामवरती मेसेज केलात किंवा कमेंट केलात तर मी याचा पुरेपूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घर बसल्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। आणि त्याचे ॲप्लिकेशन ट्रॅक करायचं असेल तर या ठिकाणी ट्रॅक युअर ॲप्लिकेशन याचा ऑप्शनचा यूज करून तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन कुठपर्यंत आहे त्याचा देखील या ठिकाणी तुम्ही स्टेटस तपासू शकता। आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल। या व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील किंवा कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज करते वेळेस तुम्हाला काही समस्या येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद मित्रांनो।